आणि आता आपण कटवडा शिकायचा आहे हो ना. तर हे कटवडाचं साहित्य, बटाटे वडा आपला गरमागरम आलेला आहे खास कोल्हापूरचा. तर नीट मला सगळं साहित्य सांगा, म्हणजे आता नेक्स्ट टाइम मुंबईत मला हा कटवडा खाते. ओके. साहित्य: बटाटे वडे, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, खसखस तीळ पेस्ट, काळा मसाला, तिखट, मीठ, कटासाठी फोडणीला तेल, मोहरी, तीळ, जिरे, टोमॅटो प्युरी आणि खोबरं. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता कटवड्यासाठी ही हा जो कट शिजवायचा आहे हा शिजवायचा आहे. हो. साधा खाण्याचा कट आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, कोल्हापूरकर बिचारे साधे असतात. आणि थोडंसं तेल घेतलंय वाटीभर. त्याच्यात किती घालायचं आता काय आधी? मोहरी आता आधी फोडणी करून घेऊया आपण. त्याच्यात काय काय आहे? तीळ, जिरे आणि मोहरी. तीळ, जिरं, मोहरी. तीळ, खसखस, खोबरं या जिन्नसांचा मला वाटतं वापर बऱ्यापैकी जास्त आहे ना कोल्हापुरामध्ये. हां. आणि आता ह्याच्यावरती काय घालायचं? ही पेस्ट. काय काय आहे या पेस्टमध्ये? ह्या ओलं खोबरं, हां, सुका खोबरं थोडं, हां, आणि कांदा आणि हिरवं वाटण पण आहे त्याच्यात. हिरवं कशाने झालंय ते? कोथिंबीर. कोथिंबीर. हां. ओके. म्हणजे दोन्ही खोबरी आपली, ओलं सुकं कांदा आणि कोथिंबीर. मिरची नाही आहे याच्यात? नाही. हिरवी मिरची नाही? नाही. ओके. हे परतायचं तुम्हाला? हो. खूप दाट नाही करत ना हे? मला तर नाही, पातळ लागतं. पातळ. हां. मसाले पण असतात? नाही, मसाला शेवटी. फक्त हे खसखस तीळचं पेस्ट आपण जे केलेलं काय आहे. आहे? खसखस आणि तीळचं पेस्ट. तीळ आणि खसखस. म्हणजे तिळाचा वापर बऱ्यापैकी आहे. परतून झालं. हो. किती वेळ परतायचं? 5 मिनिटं. त्याला तेल सुटलं ना की मग आपण त्यात पाणी घालू. हे साधं तिखट आहे? हां, लाल तिखट. लाल तिखट. चटणी नाही आहे, कोल्हापुरी चटणी नाही आहे, साधं तिखट आहे. ठीक आहे. परतलं जात आहे मसाल्यामध्ये. तर तोपर्यंत सासूबाईंनी काय कौतुक केले बघूया ना सुनबाई. काय लाड केले आहेत? लाडाने काय काय सांगितले? ज्या वेळेला ती नवीन आली ना त्यावेळेला मला वाटलेलं की मुली शिकलेल्या आहेत म्हणजे त्यांना जरा लक्ष कमी असतं घरात, असं म्हणजे येतं खरं, थोडंफार नाही जमणार असं वाटलेलं. खरं काही नाही, माझ्या सुनेला सगळं परिपूर्ण आहे. ती माझ्यापेक्षा रेसिपी छानच करते. ती उलट ती मलाच नवीन नवीन सांगते आणि माझ्या पण काही टिप्स असले तर ती समजावून देते. मग ती कोल्हापुरातलीच आहे त्यामुळं मला काय एवढं हे जाणवलं नाही. आणि आमच्या घरात जसं वातावरण किंवा जसं करतात ना म्हणजे जेवण वगैरे तसंच ती पण करते. किती बरं वाटतं. म्हणजे आपल्या सासूबाईंनी आपलं कौतुक केलं, म्हणजे आपलं आयुष्य सार्थ केलं असं वाटतं ना. मसाला झालेला आहे परतून. आता काय घालायचं? टोमॅटो प्युरी घालायची. हा आता गरम मसाला आहे ना? हां. मग या गरम मसाल्यामध्ये ही चटणी नाही आहे, म्हणजे ओला मसाला नाही आहे याच्यात? खडा मसाला सगळा वाटून घेतलेला आहे. खडा मसाला वाटलेला. दालचिनी, लवंग. हां. आणि कांदा खोबरं नाही? नाही ना? ती आपण पेस्ट घातली ना यामध्ये. हां, ती ना. तर हा आता किती? चमचाभर? चमचाभर. मस्त क्लास. मस्तच. ह्याच्यामध्ये मिसळ पण होत असेल ना या सेम मसाल्यात ना? हो. हां. हेच तुम्ही वाटण नीट नेऊन ठेवा, कारण या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला असंख्य पदार्थ करता येतील. उसळी करता येतील, मिसळ करता येईल, वांगी बटाटा रस्सा करता येईल, होय की नाही? हो. असे सगळे पदार्थ करता येतील. माहेर कुठचं म्हणाला तुम्ही? कोल्हापूरच. कोल्हापूरच माहेर. आणि पहिल्यापासून हे सगळे येत होते पदार्थ? हो. हा चमचमीत जो तवंग आहे तो माहिती होता कसा आणायचा? ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंच्याकडनं शिकले. येस. मीठ राहिलंय आपल्याला? हां, शेवटी घालूया. पाणी घालूया? हो. की पातळ करायचं? पातळ करायचं आहे. बस. आणि मीठ त्याच्या अंदाजाने ना? हां. ओके. सो कट झालेला आहे. आता ह्याला छान आपण शिजू द्यायचं कट जास्त उशीर. येस.
पण साहित्य कृती घ्यायला आता आपल्याला हरकत नाही ना तयारी करायला. हो. तर पुढच्या वेळेला नुसता बटाटा वडा खाऊ नका, तर त्याच्याबरोबर आपल्याकडे पाहुणे आले की असा कोल्हापुरी कटवडा. येस, कटवडा. आणि खास आपल्याला अर्चनाने तो शिकवलेला आहे. तर तो कसा काय केला, सासूबाईंनी तिला शिकवला, तिने आपल्याला शिकवला. तुम्ही पण अनेकांना शिकवू शकता, पण त्याच्या आधी तुम्हाला शिकायला लागेल. साहित्य आणि कृती घ्या. कटवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाटे वडे, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, काळा मसाला, खसखस तीळ पेस्ट, तिखट, मोहरी, तीळ, जिरं, रवा, मीठ, ओलं खोबरं आणि टोमॅटो प्युरे. कृती: ओलं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि कांदा एकत्र वाटून वाटण तयार करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, तीळ, मोहरी, कांदा खोबऱ्याचं वाटण, खसखस तीळ पेस्ट, तिखट, टोमॅटो प्युरे, काळा मसाला, पाणी आणि मीठ घालून रस्सा तयार करावा. या रश्श्यामध्ये बटाटे वडे घालून कटवडा सर्व्ह करावा. आम्ही